शनिवार होता आणि जास्त काही स्वयंपाक बनवायचा नसतो शनिवारी, त्याच्यामुळं थोडंसं उशिराच उठले होते. उठल्याच्यानंतर शाबू वगैरे बनवला आणि मग मला ब्लाऊज पीस पण कट करायचा होता हा. आणि मग मी ना आधीच याचं म्हणजे पॅटर्न कट करून ठेवलेले ते फक्त याच्यावर ठेवायचे आणि मग हे कट करून घ्यायचं ना अस्तरवर कट करायचं आणि मग सोपं जातं. आणि हे कट करून घेतलं मी व्यवस्थित सगळं. आणि आज आहे ना माझा मोठा मुलगा ना गावाला गेला आहे म्हणजे. आणि माझा छोटा मुलगा आहे ना सारखं त्याची आठवण काढतोय सारखी आणि म्हणतो दादा कुठे गेलं आहे, दादा कुठे गेलं आहे. आणि त्याला तर खोटंच सांगितलेलं आहे, त्याला जर खरं सांगितलं तर मग तो रडतो लगेच. आणि तो गावाला गेला आहे म्हणून माझं काल पण दिवसभर मन म्हणजे हेच होतं नाही का. अचानक आपल्यापासून लांब जायचं म्हणलं आपल्याला म्हणजे नाही करमत आहे. आणि मी नको पाठवायचं बोलत होते, पण त्याच्या पप्पाचाच जास्त हट्ट होता की त्यांनीच पाठवून दिलं. कारण 2 मुलं असल्याच्यानंतर एक वेगळीकडे गेलं ना, एक असं हुरहुर होऊन जातं आणि तो सारखं त्याचं नाव करतं. जरी ते दोघं जास्त भांडण करीत असले, तर त्यांना एकमेकाची सवय लागून गेलेली आहे. त्या जेवायला बसलं का ह्यानी जेवायला बसायचं, त्यानी म्हणजे कुठली गोष्ट खायला घेतली का ह्यानी पण हे करायचं. दोघं म्हणजे एकमेकं खेळत आहेत ते छानपैकी असं. आणि मग त्याला तो सारखा नाव काढत राहतोय, सारखा नाव काढत राहतोय. तर चला तर मग आता तो यायला जरा वेळच लागणार आहे आणि हा एकटा जरा परेशानच होत आहे. आणि मग मी नंतर काय केलं, ब्लाऊज वगैरे कट करून घेतलं आणि मग चेहरा वगैरे धुवून घेतला कारण खूप ऊन हे होते आणि नाही का आग वगैरे होती चेहऱ्याचे, खूप घाम येतो त्याच्यामुळं मग थोडेसे फ्रेश झाले आणि मेकअप वगैरे केला साधा सिंपलच. आणि मग नंतर आहे ना मग मला चहा बनवायचा होता, तर चहा पिऊन घेतला मी. चहा बनवला आणि मग थोडंसं ग्राउंडला बी जायचं होतं कारण घरात तर काहीच करमत नव्हतं. मग थोडंसं बाहेर पण जाऊन आलोत आम्ही इथे शाळेच्या ग्राउंडला. मग चहा वगैरे पिऊन घेतला आणि मग मला स्वयंपाक पण बनवायचा होता. तर स्वयंपाकामध्ये मी तर आधी ठरवलं होतं की कारल्याचीच भाजी बनवायची होती म्हणून. तर नंतर ठरवलं की नको आपण आंब्याचा रस बनवूया. आणि मग नंतर मग मटकी थोडी शिजवून घेतली होती, तर म्हणलं भेळ बी बनवून घ्यावा कारण स्वयंपाकाला उशीर लागणार आणि जेवायला पण उशीर जावं लागणार. मग बनवून घेतली, थोडंसं खाऊन घेतलं आणि मग नंतर प्लॅनिंग जरा चेंजच केला स्वयंपाकाचा. आंब्याचा रस बनवला, चपात्या बनवल्या, पुन्हा अजून मटकीची भाजी बनवली आणि शेवाईचा भात पण बनवला. थोडंसं कारलं पण तळलं. असं भरपूर असं स्वयंपाक बनवला छानपैकी एकदम. आणि त्यांना उपवास असल्यामुळं थोडासा लवकरच स्वयंपाक बनवला होता. आणि छानपैकी असं त्यांना जेवायला दिलं आणि सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच.